नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागरिकशास्त्र पाहणार आहोत। नागरिकशास्त्र कोणतं, जे इयत्ता 5वीचं जे जुनं पुस्तक होतं त्याच्या मागे जो नागरिकशास्त्राचा भाग होता तो आज आपण पाहणार आहोत। एकदम डीप मध्ये व्यवस्थितपणे समजेल असं ही सुरुवात आहे, कारण जे नागरिकशास्त्राची सुरुवात असते ते समजणं खूप महत्त्वाचं असतं। ही जे का नागरिकशास्त्राची सुरुवात तुम्हाला कळाली तर याच्यानंतर जे 6वीचा 7वीचा 8वीचा 9वीचा आणि 10वीच्या पर्यंत जो नागरिकशास्त्राचा भाग आहे तो समजायला सोपं होईल। आणि हा जो काही नागरिकशास्त्राचा 5वीचा भाग आहे या भागावर बऱ्याच वेळा आपल्या परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत। आता हा भाग पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की कोणत्या भागावर प्रश्न हे विचारले गेले होते। हे जे काही 5वीचं नागरिकशास्त्राचे नोट्स आहेत या नोट्सवर 2013 पासून ते 19 पर्यंत आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर आता आपण जास्त विषयांतर न करता आपण हे जे काही इयत्ता 5वीचे जुन्या पुस्तकातील नागरिकशास्त्राचे नोट्स आहेत ते पाहायला सुरुवात करू। पहिला टॉपिक आहे आपला देश। आपल्यातील एकोपा टिकून राहावा व जोपासला जावा म्हणून आपण राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करतो। आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकेल की राष्ट्रीय सण उत्साहाने का साजरे करतो, तर आपल्यातील एकोपा टिकून राहावा, जोपासला जावा म्हणून आपण राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करतो। स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती हे आपले राष्ट्रीय सण आहेत। आता राष्ट्रीय सण कोणते असा प्रश्न विचारला जाईल तर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी जयंती हे आपले राष्ट्रीय सण आहेत। राष्ट्रीय सणावरून आठवलं, आपले जे काही राष्ट्रीय प्रतीके आहेत ते आपण संपूर्ण पाहिलेले आहेत। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या। त्याच्यामध्ये जे काही आपले भारताचे राष्ट्रीय प्रतीके आहेत आणि महाराष्ट्राचे मानचिन्ह आहेत ते सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला हे सर्वांना माहिती आहे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण 15 ऑगस्ट या दिवशी करतो। आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकेल की देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण कोणत्या दिवशी करतो। ऑप्शन असतील 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आणि 17 सप्टेंबर। तर उत्तर काय असेल तर 15 ऑगस्ट। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण 15 ऑगस्ट या दिवशी करतो। तसं जर पाहायला गेले तर ह्या एक एक वळी, ह्या एक एक ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे पाहून घ्या, ऐका आणि वाचा, कारण एक दोनदा जर वाचलात तर नागरिकशास्त्राचा तुमचा एकही मार्क जाणार नाही। 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो हे सर्वांना माहिती आहे। आपला राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली। लक्षात घ्या, आपला राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास कधीपासून सुरुवात झाली तर 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली। अतिशय प्रेक्षणीय असे संचलन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य असते। आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकेल की अतिशय प्रेक्षणीय असे संचलन हे कोणत्या दिनाच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य असते। आता इथं ऑप्शन असू शकतात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर। तर आता याचं उत्तर काय आहे? अतिशय प्रेक्षणीय असे संचलन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे। लक्षात घ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण 15 ऑगस्ट या दिवशी करतो। अतिशय प्रेक्षणीय असे संचलन हे प्रजासत्ताकच्या दिनाच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे। ज्या मुलामुलींना शौर्य पदके मिळाले आहेत ते या संचलनात म्हणजे 26 जानेवारी मध्ये सहभागी होतात। लक्षात घ्या, ज्या काही मुलामुलींना शौर्य पदके मिळाले आहेत ते या संचलनात म्हणजे जे काही 26 जानेवारीला संचलन असतं त्या संचलनात या सहभागी असतात। संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतात। आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकेल की संचलनाची मानवंदना कोण स्वीकारतात, तर संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतात। आणि लक्षात घ्या, हे जे काही संचलन असतं हे संचलन 26 जानेवारीला असतं आणि ह्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतात। म्हणजे 26 जानेवारीची मानवंदना हे राष्ट्रपती स्वीकारतात। जे की 26 जानेवारीला जे संचलन असतं, संचलन कशाचं असतं? अतिशय प्रेक्षणीय असे संचलन असते। कधी? 26 जानेवारीला। त्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतात। राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत आणि इतर सुद्धा आपली काही राष्ट्रीय प्रतीके आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रीय नदी, फूल, पक्षी, फळ, कॅलेंडर, वृक्ष याच्यावर आपण सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे। तो पाहिला नसेल तर पाहून घ्या।
भारताची राष्ट्रीय प्रतीके आणि महाराष्ट्राची मानचिन्हे असा व्हिडिओचा टायटल आहे। आता आपण पाहू राष्ट्रध्वज। राष्ट्रध्वजाबद्दल एकदम सविस्तर डीप मध्ये माहिती। याच्यामध्ये 2013 पासून 19 पर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत। आपल्या राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत हे सर्वांना माहिती आहे। यातील प्रत्येक रंग आपल्याला एक निश्चित संदेश देतो हे सुद्धा सर्वांना माहिती आहे। सर्वात वरच्या बाजूस असणारा केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक आहे। आता इथं प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत की जे काही आपला तिरंगा आहे त्या तिरंग्यातील प्रत्येक रंग कशा कशाचे प्रतीक आहे, त्यातून काय नमूद होतं, हे प्रश्न जोड्या लावामध्ये, चुकी बरोबर मध्ये, योग्य अयोग्य, सत्य असत्य मध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत। जो काही केशरी रंग आहे, केशरी रंग कुठं असतो, सर्वात वरच्या बाजूस असणारा केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक आहे। लक्षात घ्या, जो काही केशरी रंग आहे तो त्याग व शौर्याचे प्रतीक आहे। शांतीचा संदेश मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या रंगातून मिळतो। आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकेल की पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो? पांढऱ्या रंगातून शांतीचा संदेश मिळतो। पांढरा रंग कुठं आहे? जो काही आपला तिरंगा आहे त्याच्या एकदम मध्यभागी पांढरा रंग आहे, त्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या रंगातून शांतीचा संदेश मिळतो। तिरंग्यामधला वरचा रंग झाला केशरी। केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? त्याग व शौर्याचे। मधला रंग आहे पांढरा, ते कशाचे प्रतीक आहे? शांतीचा संदेश। आणि त्यानंतर एकदम खालच्या बाजूस आहे हिरवा रंग। हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे? तर हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतीक आहे। आता इथं जमलिंग काय होते माहितीये का? आता आपण पाहिलं की आपल्याला तिरंग्यामधून जे काही तिरंग्याचे रंग आहेत त्याच्यामधून वेगवेगळा संदेश मिळतो, ते वेगवेगळे प्रतीक आहेत। तसेच जी काही आपली राजमुद्रा आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला वेगवेगळा संदेश मिळतो। त्यातला संदेश किंवा त्यातले प्रतीक आणि तिरंग्यातला संदेश किंवा तिरंग्यातले प्रतीक याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून जे काही प्रतीके आहेत, जे काही रंग आहेत, ज्याच्यातून काही संदेश मिळतो तो एकदम प्रॉपर पद्धतीने लक्षात ठेवा। चक्र हे गतीचे प्रतीक आहे। लक्षात घ्या, जे काही चक्र आहे, जे काही आपला तिरंगा आहे त्याच्यामध्ये जो चक्र आहे ते चक्र हे गतीचे प्रतीक आहे। देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा संदेश राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यावरील निळ्या रंगाच्या अशोक चक्रातून मिळतो। लक्षात घ्या, देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा संदेश राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यावरील निळ्या रंगाच्या अशोक चक्रातून मिळते। आता जो काही आपला राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वजाचा आदर राखण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे। एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून आपण भारताचे नागरिक आहोत म्हणून राष्ट्रध्वजाचा आदर राखण्यासाठी काय गरजेचं आहे, कोणत्या कृती करायला हव्यात, कोणत्या कृती करायला नकोत, आणि त्यातल्या त्यात आपण भावी शिक्षक आहोत त्यामुळे राष्ट्रध्वजाचा आदर राखण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे। राष्ट्रध्वज लावताना त्याचा केशरी रंगाचा आडवा पट्टा वरच्या बाजूस असावा। राष्ट्रध्वज स्वच्छ आणि नेटका असावा। लक्षात घ्या, जो काही राष्ट्रध्वज लावताना त्याचा केशरी रंगाचा आडवा पट्टा वरच्या बाजूस असावा। राष्ट्रध्वज स्वच्छ आणि नेटका असावा। राष्ट्रध्वज चुरगळलेला आणि फाटलेला नसावा। राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या वरच्या टोकाला फडकत ठेवावा। राष्ट्रीय दुखवटाच्या काळात राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या अर्ध्यावर उतरवतात, ही गोष्ट महत्त्वाची आहे। प्रश्न विचारला जाईल की कोणत्या काळात राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या अर्ध्यावर उतरवतात, तर राष्ट्रीय दुखवटाच्या काळात। राष्ट्रध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवत ठेवावा। सूर्यास्ताच्या वेळी राष्ट्रध्वज आदरपूर्वक उतरावा। राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे। आता पाहू आपण राष्ट्रगीत। जन गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे, हे सर्वांना माहिती आहे। राष्ट्रगीत वेगळे आणि राष्ट्रीय गीत वेगळे। राष्ट्रगीत जन गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे आणि हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे। राष्ट्रगीतात भारतातील विविध प्रदेश, नद्या व पर्वत यांचे वर्णन केले आहे। आता आपण पाहू राजमुद्रेबद्दल माहिती। सर्व नाणी, नोटा, शासकीय पत्रे इत्यादींवर ही राजमुद्रा असते। प्रश्न विचारला जाईल की राजमुद्रा कोठे कोठे असते, तर राजमुद्रा ही सर्व नाणी, नोटा, शासकीय पत्रे इत्यादींवर ही राजमुद्रा असते। हा सर्व जो काही आपण भाग पाहतोय तो इयत्ता 5वीच्या जुन्या इतिहासच्या पुस्तकात म्हणजे त्याच्याच मागे नागरिकशास्त्राचा भाग दिलेला आहे त्याच्यामधला आहे, इतरत्र कुठलाच घेतलेला नाही। आणखीन
सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे, हे विधान सर्वांना माहिती आहे। राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली सत्यमेव जयते हे वचन लिहिले आहे। आता प्रश्न विचारला जाईल की राजमुद्राच्या सिंहाच्या चित्राखाली कोणते वचन लिहिलेले आहे, तर सत्यमेव जयते। आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजेत, त्यातून एकात्मतेची भावना वाढीस लागते। आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकेल की आपण राष्ट्रीय सण आनंदाने का साजरे केले पाहिजेत, तर त्यातून एकात्मतेची भावना वाढीस लागते, म्हणून आपण आपले राष्ट्रीय सण आनंदाने साजरे केले पाहिजेत। आता सारनाथ स्तंभ शीर्ष आहे, त्याच्याबद्दल काही माहिती आहे ते पाहू। भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे, विधान महत्वाचं आहे। हे विधान जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे। सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण 4 सिंह आहेत, हे विधान सुद्धा सर्वांना माहिती आहे। 4 सिंह एकमेकांकडे पाठ करून ते उभे आहेत। आपण एकाच बाजूने पाहत असल्याने राजमुद्रेवर 3 सिंह दिसतात। आता जी काही राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेवरले 3 सिंह कुठले दिसतात, तर एक समोरचा, एक त्याच्या उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा, पण त्याच्या मागच्या बाजूचा आपल्याला सिंह दिसत नाही। प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे। 4 सिंह आहेत, प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे। त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते। चक्राच्या एका बाजूस घोडा व दुसऱ्या बाजूस बैल आहे। लक्षात घ्या, जे काही चक्र आहे त्या चक्राच्या एका बाजूस घोडा व दुसऱ्या बाजूस बैल आहे। राष्ट्रध्वजाप्रमाणे राजमुद्रेतूनही आपणास संदेश मिळतो, मी मग सांगितलं होतं त्याचप्रमाणे आहे। आता राजमुद्रेतील सिंह सामर्थ्याचे प्रतीक आहे। सिंह हे कशाचे प्रतीक आहे, तर सिंह हे सामर्थ्याचे प्रतीक आहे। चक्रातून गती व्यक्त होते। गती कशातून व्यक्त होते, तर गती ही चक्रातून व्यक्त होते। घोडा हा प्राणी उत्साह आणि वेग यांचे महत्त्व दर्शवतो, तर घोडा हा प्राणी कशाचे महत्त्व दर्शवतो, तर घोडा हा प्राणी उत्साह आणि वेग यांचे महत्त्व दर्शवतो। आपण कामसू आणि खंबीर असले पाहिजे, हा संदेश राजमुद्रेतील बैलाचे चित्र देते। आता इथं प्रश्न विचारला जाईल की कामसू आणि खंबीर असले पाहिजे असा संदेश कोण देतो, तर कामसू आणि खंबीर असले पाहिजे असा हा संदेश राजमुद्रेतील बैलाचे चित्र देतात। आपली लोकशाही, आता आपली लोकशाही या टॉपिक मधील जे काही महत्वाचे नोट्स आहेत, पॉइंट्स आहेत ते आपण पाहू। आता वहीच्या मध्ये वर्ग प्रतिनिधीची कामे किंवा जबाबदारी आहेत। आता हे वर्ग प्रतिनिधीची जी कामे आहेत, जबाबदारी आहेत, याच्यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता, पण याच्यातलं विसंगत विधान ओळखा अशा टाइप मध्ये प्रश्न होता। आता आपण वर्ग प्रतिनिधीची कामे आणि जबाबदाऱ्या पाहू। वर्गात शांतता राखली पाहिजे। विद्यार्थ्यांच्या मागण्या व त्यांच्या अडीअडचणी, त्यांना हव्या असणाऱ्या सुधारणा यांची माहिती त्याने शिक्षकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। कोण, जो काही आपण वर्गामध्ये वर्ग प्रतिनिधी निवडून दिला आहे त्याने विद्यार्थ्यांच्या मागण्या, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या हव्या असणाऱ्या सुधारणा यांची माहिती त्याने शिक्षकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व अन्य उपक्रमांचे आयोजन हे वर्ग प्रतिनिधीचे काम असते। आता इथं कन्फ्युजन काय होतं माहितीये का, आपल्याला काय वाटतं माहितीये का, जे काही आपल्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम असतात, क्रीडा स्पर्धा असतात व अन्य उपक्रम असतात, ते शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर सहकारी करत असतील असा आपण विचार करतो, पण नाही। आपल्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व अन्य उपक्रमांचे आयोजन हे वर्ग प्रतिनिधीचे काम असते। आणि आता हे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व अन्य उपक्रमांचे आयोजन हे काम समाधानकारक न करणाऱ्या वर्ग प्रतिनिधीला जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला असतो, म्हणजे कुणाला, आपल्याला। आता जे काही सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व अन्य उपक्रमांचे आयोजन व्यवस्थितपणे किंवा समाधानकारक जर वर्ग प्रतिनिधीने नाही केले तर त्याला जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला असतो, आपल्याला म्हणजे त्या वर्गातील विद्यार्थ्यांना। आता लोकशाहीचा अर्थ आपण पाहू। लोकशाही ही राज्यकारभार करण्याची एक पद्धती आहे। लोकांनी निवडलेले प्रतिनिधी लोककल्याणासाठी राज्य चालवतात, याला लोकशाही असे म्हणतात। आता अब्राहम लिंकन यांची एक लोकशाहीची व्याख्या आहे। लोकांनी लोकांसाठी चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही।
लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही होय. आता आपण स्वातंत्र्य आणि समता पाहू. आता याच्याबद्दल आपण ज्यावेळेस 7वीचं नागरिकशास्त्र पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन डीप मध्ये पाहायला भेटणार आहे. पण आता हा जो काही भाग आहे हा भाग इयत्ता 7वीच्या ज्या पुस्तकामध्ये, नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये दिलेला नाहीये. हाही भाग महत्वाचा आहे आणि याच्यापेक्षा जास्त डीप आपल्याला 7वीच्या नागरिकशास्त्रामध्ये पाहायला भेटेल. पण आता जे 5वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते पाहू. लोकशाहीत लोकांच्या स्वातंत्र्याला महत्व असते. लोकांना बोलण्याचे व हिंडण्या फिरण्याचे स्वातंत्र्य असते. कोणत्याही धर्माच्या पालनाचे स्वातंत्र्य असते. आपण आपल्या इच्छेनुसार व्यवसाय व्यापार निवडू शकतो. आपण मोठेपणी कोण होणार हे ठरविण्याचे आपल्याला स्वातंत्र्य असते व त्यासाठी प्रयत्न करण्याची मोकळीक असते. लोकशाहीत सर्व माणसे समान मानली जातात. जात किंवा धर्म यांवर आधारलेला भेद केला जात नाही. स्त्री व पुरुष असा भेद न करता सर्वांना प्रगतीची संधी दिली जाते. आता जी काही आपली लोकशाही आहे ते आपल्या लोकशाहीचे स्वरूप कसे आहे ते पाहू. आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम निवडणूक आयोग करतो. आता हा प्रश्न आपल्या पेपर 1 आणि पेपर 2 ला बऱ्याच वेळा विचारला गेला होता की निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम कोण करतो, तर निवडणूक आयोग करतो. लक्षात घ्या, निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम हे निवडणूक आयोग करतो. वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शन इत्यादी माध्यमांद्वारे लोकांना राज्यकारभाराविषयी माहिती मिळते. आता आपले संविधानाचा या पुस्तकामध्ये म्हणजे 5वीच्या नागरिकशास्त्र पुस्तकामध्ये जेवढा भाग दिलेला आहे आपण तेवढाच पाहू. पण आपण 7वीचं नागरिकशास्त्र पाहणार आहोत त्याच्यामध्ये याच्यापेक्षा आणखीन जास्त माहिती आहे. दोन्हीची आपण भेळमिसळ करणार आहोत. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. कारण 5वीचं नागरिकशास्त्राचं पुस्तक ते शालेय स्तरावरचं आहे. त्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता किती आहे हे पाहून पुस्तक काढलेलं असतं आणि हे पाहून अभ्यासाचा भाग दिलेला असतो. आपले संविधान लोकशाही पद्धतीने कारभार करताना नियमांचे पालन आवश्यक असते. बरोबर आहे. आपल्याला देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले नियम या पुस्तकात एकत्रित आहेत. त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. भारताचे संविधान कशाला म्हणतात, तर आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले नियम ज्या पुस्तकात एकत्रित आहेत त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असेही म्हणतात. त्यातील नियम लिखित स्वरूपात आहेत. या नियमांच्या आधारे आपले प्रतिनिधी राज्यकारभार करतात. आपले प्रतिनिधी कशाच्या आधारे राज्यकारभार करतात, तर संविधानामध्ये जे नियम लिखित स्वरूपात आहेत त्या नियमांच्या आधारे आपले प्रतिनिधी हे राज्यकारभार करत असतात. आता आपण संविधान सभा पाहू. संविधान सभेबद्दल काय काय माहिती दिली आहे. आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीला संविधान सभा असे म्हणतात. आता संविधान सभा कशाला म्हणतात, आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीला संविधान सभा असे म्हणतात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, तर संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती नेमण्यात आली. मसुदा समिती कशासाठी नेमण्यात आली, तर संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती नेमण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असेही म्हणतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण असं म्हणतात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. कारण काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत करून संविधानाचा मसुदा तयार केला होता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले. संविधान सभेने भारताचे संविधान कधी स्वीकारले, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले. कोण, संविधान सभेने. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 1930 पासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न परीक्षेला विचारला गेला होता. प्रश्न काय होता, तर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात कधीपासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो, तर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 1930 पासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाची आठवण म्हणून आपल्या संविधानाची अंमलबजावणी
26 जानेवारी 1950 पासून सुरू झाल्या। आता इथं दोन प्रश्न विचारले गेले होते की संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली, तर संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली। आता इथं दुसरा प्रश्न कुठला विचारला गेला होता की कोणत्या दिवसाची आठवण म्हणून आपल्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली। स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 1930 पासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो। त्या दिवसाची आठवण म्हणून आपल्या संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली। भारतीय संविधानात नागरिकांचे हक्क स्पष्ट केले आहेत, त्याचप्रमाणे नागरिकांची कर्तव्ये सांगितलेली आहेत। आता भारताची संविधान सभा कशी होती ते पाहू। संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते। प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला होता की संविधान सभेत एकूण किती सदस्य होते, तर भारताची जी काही संविधान सभा होती त्या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली। संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, तर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली व कामकाज सुरू झाले। 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचे कामकाज पूर्ण झाले। संविधान सभेचे कामकाज कधी पूर्ण झाले, तर संविधान सभेचे कामकाज हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचे कामकाज पूर्ण झाले। आता इथं काय देऊ शकतात माहिती आहे का, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली असं सुद्धा देऊ शकतात, तर विधान चूक असू शकतं। संविधान सभेत एकूण 11 अधिवेशने भरली। प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस चालले। संविधान सभेत चर्चा व विचार विनिमयांच्या आधारे निर्णय घेण्यात आले। विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजांचे वैशिष्ट्य होते। आता जी काही भारताची संविधान सभा आहे याच्यामध्ये 3-4 विधान आहेत। हे 3-4 विधान आलटून पालटून विचारले जातात की सत्य असत्य, योग्य अयोग्य मध्ये किंवा चुकी बरोबर मध्ये विचारले जाऊ शकतात। तर कसे, तर संविधान सभेत एकूण किती 299 सदस्य होते, तर तिथं काय दिलं जाऊ शकेल की संविधान सभेत एकूण 292 सदस्य होते। विधान 1। आता विधान दुसरं काय देऊ शकतात की 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली, हे बरोबर आहे। पण तिथं काय देऊ शकतात की 9 डिसेंबर 1947 रोजी संविधान सभेची बैठक झाली। काही विधानं देऊ शकतात, तर आपल्याला ऍक्युरेट माहिती पाहिजे। आता आपण पाहू आपला राज्यकारभार। देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीचा असावा हे संविधानातील नियम स्पष्ट करतात। भारतातील संविधानात राज्यकारभाराच्या पद्धतीची माहिती दिलेली आहे, तर भारतातील संविधानात राज्यकारभाराच्या पद्धतीची माहिती दिली आहे। आपल्या देशातील लोकशाही ही संसदीय लोकशाही म्हणून ओळखली जाते। प्रश्न विचारला जाऊ शकेल, आपल्या देशातील लोकशाही ही कोणती लोकशाही म्हणून ओळखली जाते, तर आपल्या देशातील लोकशाही ही संसदीय लोकशाही म्हणून ओळखली जाते। आता संसदीय पद्धती, संसद म्हणजे लोकांनी देशाच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे कायदेमंडळ होय। संसद म्हणजे लोकांनी देशाच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे कायदेमंडळ होय। प्रतिनिधी कायदे तयार करण्याचे काम करतात। प्रतिनिधी काय करतात, तर प्रतिनिधी हे कायदे तयार करण्याचे काम करतात। या प्रतिनिधींमधून काही प्रतिनिधी मंत्री म्हणून निवडले जातात। अनेक मंत्र्यांचे मिळून मंत्रिमंडळ असते। अनेक मंत्र्यांचे मिळून काय असते, तर अनेक मंत्र्यांचे मिळून हे मंत्रिमंडळ असते। मंत्रिमंडळाचा प्रमुख प्रधानमंत्री असतो। मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो, तर मंत्रिमंडळाचा प्रमुख हा प्रधानमंत्री असतो। लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळाला कारभाराविषयी प्रश्न विचारू शकतात। आता मंत्रिमंडळाला कारभाराविषयी प्रश्न कोण विचारू शकतात, तर लोकप्रतिनिधी। आणि आता त्यांची समाधानकारक उत्तरे देणे त्यांना बंधनकारक असते। म्हणजे कोणाची, आता जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते मंत्रिमंडळाला कारभाराविषयी प्रश्न विचारू शकतात। आता त्यांची समाधानकारक उत्तरे कोणाला देणे बंधनकारक असते, तर मंत्रिमंडळाला देणे आवश्यक असते। आता संघराज्य पद्धती म्हणजे काय, संघराज्य पद्धतीमध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहू। आपल्या देशाचा राज्यकारभार करणाऱ्या शासनाला संघ शासन किंवा केंद्र शासन असे म्हणतात। आपल्या देशाच्या राज्यकारभार करणाऱ्या शासनाला संघ शासन किंवा केंद्र शासन असे म्हणतात। राज्यकारभाराच्या सोयीसाठी संपूर्ण देशाचे काही भाग पाडले आहेत, त्यांना घटक राज्य म्हणतात। राज्यकारभाराच्या सोयीसाठी संपूर्ण देशाचे काही भाग पाडलेत, त्यांना घटक राज्य म्हणतात। घटक राज्य पातळीवरील शासन व्यवस्थेला राज्य शासन असे म्हणतात। आता संघ शासन कशाला म्हणतात, राज्य शासन कशाला म्हणतात, महत्वाचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर आपल्या देशाचा राज्यकारभार करणाऱ्या शासनाला संघ शासन किंवा केंद्र शासन
घटक राज्य पातळीवर शासन व्यवस्थेला राज्य शासन असे म्हणतात. संघ शासन व राज्य शासन या दोन पातळ्यांवरील शासन व्यवस्थेला मिळून संघ राज्य पद्धती असे म्हणतात. संघ शासन म्हणजे काय पाहिलं, राज्य शासन म्हणजे काय पाहिलं. आता संघ राज्य पद्धती कशाला म्हणतात तर संघ शासन व राज्य शासन या दोन पातळ्यांवरील शासन व्यवस्थेला मिळून संघ राज्य पद्धती असे म्हणतात. संघ राज्य पद्धतीमध्ये संघ शासन आणि घटक राज्यांचे शासन यांच्यामध्ये राज्य कारभाराच्या कामांच्या विषयाची वाटणी केलेली असते. संघ राज्य पद्धतीमध्ये संघ शासन आणि घटक राज्यांचे शासन यांच्यामध्ये राज्य कारभारांच्या कामांच्या विषयांची मांडणी केलेली असते. आपल्या देशाचे संरक्षण करणे, परदेशांची व्यवहार आणि देवाणघेवाण करणे, रेल्वेची व्यवस्था पाहणे यांसारखी संपूर्ण देशांच्या दृष्टीने महत्वाची कामे हे संघ शासन पाहते. आता इथं सर्व कामे दिली जातात आणि तिथं काय विचारू शकतात हे राज्य शासन करते तर नाही. संघ शासनचे कामे वेगळे आणि राज्य शासनाची कामे वेगळी असतात. संघ शासनाची कोणती आहेत, आपल्या देशाचे संरक्षण करणे, परदेशांची व्यवहार आणि देवाणघेवाण करणे, रेल्वेची व्यवस्था पाहणे यांसारखी संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची म्हणजे जे काही आपल्या संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची कामे असतात ते संघ शासन करतात. आपल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणे यांसारखी कामे राज्य शासनाची असतात. भारताच्या संघ राज्यात 28 घटक राज्य आणि संघ शासनाच्या नियंत्रणाखाली 8 प्रदेश आहेत. आता याच्यामध्ये आपण जे काही 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधान्या, यांच्या राज्यभाषा हे आपण पाहिलेले आहेत. ते जे का तुम्ही आता पण पाहिले नसाल तर पाहून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिसेल किंवा वरती आय बटनला क्लिक करा, नाही तर व्हिडिओमध्ये नागरिक शास्त्राची प्लेलिस्ट आहे ते चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. भारतीय संघ राज्यात संघ शासन, सर्व घटक राज्य व संघ शासित प्रदेश यांच्यामध्ये ऐक्य व सहकार्य पाहिजे, त्यामुळे देशाचे सामर्थ्य वाढेल. असे हे जे काही सहकार्य आहे ते सध्या पाहायला मिळत नाही. भारतीय संघ राज्यात संघ शासन, सर्व घटक राज्य व संघ शासित प्रदेश यांच्यामध्ये ऐक्य व सहकार्य पाहिजे, त्यामुळे देशाचे सामर्थ्य वाढेल. आता स्थानिक पातळीवर काय कारभार चालतो तो पाहू. गावाचा कारभार ग्रामपंचायती मार्फत केला जातो. आता ही एक फक्त बेसिक ओळख आहे. ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे पॉइंट आहेत ते आपल्याला 6वी पासून भेटायला चालू होतात. ही एक फक्त पार्श्वभूमी आहे की आपल्याला नागरिकशास्त्र म्हणजे काय असतं त्याचं बेसिक पूर्ण करण्यासाठी 5वी मध्ये अशी माहिती दिलेली आहे. ह्याच्यापेक्षा जास्त डीप आपण जसं जसं इयत्ता वरती जाऊ तसं माहिती मिळायला चालू होईल. स्थानिक कारभार, गावाचा कारभार ग्रामपंचायती मार्फत केला जातो. ग्रामपंचायतीत त्या गावातील लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. लक्षात घ्या, ग्रामपंचायतीत त्या गावातील लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. तालुका पातळीवर लोककल्याणाची व विकासाची कामे पाहण्यासाठी पंचायत समिती असते. तालुका पातळीवर काय असते, तालुका पातळीवर पंचायत समिती असते. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असते. तेथील लोकांच्या विकासासाठी असणाऱ्या योजना जिल्हा परिषद राबवते. आपल्या गावात पाणी, रस्ते, दिवाबत्ती, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य सेवा इत्यादी सोयी सुविधा आपणास मिळतात. त्या पुरवण्याचे काम स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोण निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. ते आपल्या संस्थेचा कारभार पाहतात. लोकसंख्येने व आकाराने लहान असणाऱ्या शहरांचा कारभार नगर परिषद पाहते. लष्करी छावणी असणाऱ्या ठिकाणी कटक मंडळ ही स्थानिक संस्था काम करते. स्थानिक पातळीवर कारभार करणाऱ्या या संस्था आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात. त्या आपल्या सर्वात निकटच्या शासन संस्था असतात. आता ISI मार्क म्हणजे गुणवत्ता दर्शक प्रमाण चिन्हे आहेत. ते कशावर असतात तर जे काही विजेची उपकरणे आहेत, प्रेशर कुकर आहे, गॅसची शिगडी आहे, प्रवासी गाडीचे टायर आहे, स्वच्छता गृहांमधील साबण, हेल्मेट. आता हेल्मेटला मराठी नाव काय आहे, शिरस्त्राण. आता हे जे काही एवढे उपकरणे आहेत, एवढ्या वस्तू आहेत, याच्यावर ISI म्हणजे गुणवत्ता दर्शक प्रमाण चिन्ह दिलेलं असतं. आता ॲगमार्क कशावर असतं तर धान्य, डाळी, खाद्यतेल, तूप, लोणी, मध, मसाले, चहा, पावडर इत्यादी खाद्यपदार्थांचे डबे व बंद आवरणातील शुद्धतेचे प्रमाण चिन्हे याच्यावर हे चिन्ह असते ॲगमार्क. तर अशा पद्धतीने आपला नागरिकशास्त्र म्हणजे इयत्ता 5वीच्या इतिहासच्या पुस्तकामागे जे नागरिकशास्त्राचा भाग होता तो संपलेला आहे. एकदम सविस्तरपणे विश्लेषणासह स्पष्टीकरणासह ते तुम्हाला दिलेलं आहे. हे 1-2दा रिव्हिजन करा म्हणजे तुम्हाला एकदम सोपं होऊन जाईल. आणि आता आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये 6वीचा इतिहासचं पुस्तक त्याच्या मागे जे नागरिकशास्त्राचा भाग आहे तो पाहू. असं स्टेप वाईज गेल्यानंतर आपल्याला नागरिकशास्त्र समजायला सोपं होऊन जातं आणि एकदम क्लिअर होऊन जातं.
तर हा नागरिकशास्त्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आजकाल तुम्ही लाईक करत नाहीयेत, त्यामुळे मी व्हिडिओ डिले करत आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी जे काही तुम्हाला नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राइब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा। त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। म्हणून सबस्क्राइब करा, त्यानंतर घंटी वाजवा। त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन।